तर मित्रांनो आता सोनप्रयागमध्ये आमचं यात्रा रजिस्ट्रेशन इकडे चेकिंग होणार आहे. तर मित्रांनो रील्स आणि व्हिडिओ बघून केदारनाथची ट्रॅक करायला येऊ नका. जो येतो ना त्यालाच माहिती आहे. मित्रांनो पाहू शकता इकडं 80 ते 85 वर्षाच्या आजी ट्रेक करतात आणि हे आजोबा पण आहेत आणि तरुण पिढी मित्रांनो घोड्यावर बसून चालले. मित्रांनो पाहू शकता ग्लेशियर. एवढ्या वेळेस केदारनाथ आलो ना मला एकदा पण असा ग्लेशियर बघायला वाटला. यावेळेस भरपूर सारा ग्लेशियर आहे मित्रांनो. सो मित्रांनो मी मंदिराच्या जवळ आलेलो आहे. आमचं रात्री कालच दर्शन झालेलं आहे. फोटोशूट वगैरे करतात. खूप सारी पब्लिक पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. रामपूर दादा फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केलेली आहे. पाहू शकता आपली आगरी कोल्यांची टोपी आम्ही घातलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बाबा केदारनाथचं ट्रॅक करण्यासाठी. आता इकडनं सोनप्रयाग आहे 3 किलोमीटर. ड्रायव्हर सोडणार आहे पार्किंगपर्यंत, इकडनं 3 किलोमीटर. तर त्यानंतर आम्ही सोनप्रयागवरून जी टॅक्सी असते 50 रुपये चार्जेस असतात ते गौरीपर्यंत आम्हाला सोडेल. गौरीकुंडवरून आम्ही ट्रॅक चालू करणार आहोत. तर भेटतो मित्रांनो आता बाहेर. आता बॅग बिग आम्ही शिफ्ट करून ठेवलं सगळ्या इकडं. निघतो आता बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी. चला तर सगळी मंडळी आपली निघलेली आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही रूमवरून आलेलो आहेत. पॅकिंग वगैरे सगळे आले. आपली गाडी पण लागलेली आहे पाहू शकता. आता आम्ही सोनप्रयागला इकडनं निघत आहोत. भेटतो मित्रांनो व्हिडिओमध्ये. सगळं आमचं केदारनाथचं जेवढं अपडेट आहे तुम्हाला देत राहीन. व्हिडिओमध्ये बघून राहा. आता एवढी लागली मित्रांनो आपली मंडळी आलेली आहेत. भाऊ आणि छोटी दीदी. दीदी हॅलो. चला तर ह्या आहे मित्रांनो सोनप्रयाग मधील पार्किंग एरिया. पाहू शकता किती गाड्या लागल्यात, पूर्ण भरलाय. तुम्ही जर बाईक वगैरे घेत असाल तर बाईकसाठी पार्किंग आहे इकडं आणि या साईडला 4 व्हीलरसाठी आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो सोनप्रयागला आणि इकडे लाईन लागलेली आहे. जे आपली यात्रा रजिस्ट्रेशन करतात ते चेकिंग होणार आहे पूर्ण. इकडं पाहू शकता भरपूर सारी लाईन लागली. आता वाजल्यात 4:35 आल्यात. तर मित्रांनो तुमचा एक्स्ट्रा लगेज एक्स्ट्रा बॅग वगैरे असेल तर तुम्ही सोनप्रयागमध्ये आलं तर लॉकर रूम आहेत तुम्ही इकडे ठेवू शकता. त्याचं पर दिवसाचं चार्ज आहे 100 रुपये आणि तुम्ही इकडनं बॅग वगैरे ठेवून पुढे जाऊ शकता केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी. तुम्हाला दाखवतो लॉकर रूमच्या पण सेवा इकडे उपलब्ध आहेत आणि प्लस इकडे डॉर्मेटरी रूम पण आहेत. जे पर पर्सन 400 रुपये प्रमाणे बेड आहे. तुम्हाला दाखवतो मी इकडचं. अशा प्रकारे रूम लॉकर वगैरे सेवा इकडे उपलब्ध आहे. तुम्ही इकडे तुमची बॅग वगैरे ठेवू शकता. पर पर्सन बॅगचं 100 रुपये इकडे चार्जेस आहेत. डॉर्मेटरी रूमचे 400 रुपये पर बेडचे आहेत मित्रांनो. सोनप्रयागमध्ये भरपूर सारे हॉटेल आहेत आणि पण इकडे हॉटेलचे थोडे चार्जेस आहेत म्हणून आम्ही सीतापूरला स्टेला होतो. तर मित्रांनो आता सोनप्रयागमध्ये आमचं यात्रा रजिस्ट्रेशन इकडे चेकिंग होणार आहे. जर तुमच्याकडे यात्रा रजिस्ट्रेशन नसेल झालेलं आहे 4 धामचं किंवा 2 धामचं तर तुम्ही आधार कार्डनी पण इकडे केदारनाथ बाबाच्या दर्शनाला येऊ शकता. आधार कार्डनी पण तुम्हाला इकडे सोडलं जातं. तर मित्रांनो फायनली आमचं यात्रा रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो इकडनं गौरीकुंडसाठी. जे इकडनं आता 50 रुपये पर पर्सनचे टॅक्सी चार्जेस घेतात.
तर जातो टॅक्सीमध्ये बसतो आणि गौरीकुंडला जातो. मी आता आहे सोनप्रयागसाठी आणि चाललो होतो आम्ही टॅक्सी, जिथं चार्जेस आहेत 50 रुपये. तर टॅक्सीसाठी भरपूर ट्रॅफिक लागले, इकडं गर्दी आली, लाईन लागलेली आहे. तर 5 वाजलेत म्हणून एवढं वाटत पण नाही, कारण इकडं सकाळच लवकर होतं मित्रांनो. आणि आता जातो टॅक्सीचा अपडेट तुम्हाला तिथे गेल्यावर देतो. आमची छोटी यात्री बघा. त्यांना पाहू शकता इथं सोनप्रयागमध्ये जर तुम्ही कॅब वगैरे नसेल आणली, रेनकोट वगैरे नसेल आणलं, तर इकडे तुम्हाला भेटेल 100 रुपयाला भेटतात. सो मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत सोनप्रयाग टॅक्सी स्टँडला. तर ब्रिज लागला आहे, पाहू शकता. हा ब्रिज क्रॉस करूनच आपल्याला टॅक्सी स्टँड लागणार आहे. तिकडनं पर पर्सन 50 रुपये चार्जेस आहेत. मी तुम्हाला दाखवतो, भरपूर साऱ्या टॅक्सी लागलेल्या आहेत आणि भरपूर सारी पब्लिक पण आहे. 1 तास आमचा लाईनीतच जाईल आहे. तर तुम्ही येत असाल तर लवकर 4 वाजायच्या आत मित्रांनो लवकर उठून इकडे सोनप्रयागला या, तेव्हाच तुम्हाला लवकर ट्रेक करायला भेटेल. तर मित्रांनो ही आहे मंदाकिनी नदी, जी केदारनाथवरून येते आणि समोर आहे आपला टॅक्सी स्टँड. तर मित्रांनो आता आम्ही बसल्यावर सोनप्रयाग टॅक्सी स्टँडवरून इकडं गाडी केलेली आहे. 50 रुपये चार्जेस आहे त्याचे. आता इकडे जाऊ गौरीकुंडला. आम्ही आपली सर्व फॅमिली गाडीमध्ये बसलेली आहे, पाहू शकता. त्यांची अवस्था बघा, 50 रुपये पण असं पोचकलेलं नाही रे. पनवेल नाही लेका होई, पनवेल नाही. नमः शिवाय, तस्मै फायनली मित्रांनो आम्ही आता टॅक्सीमधून उतरलेलो आहोत आणि गौरीकुंडसाठी आता ट्रॅक चालू केलेले आम्ही. पाहू शकता भरपूर सारे सकलवाले आहेत तिकडे. आपली छोटी ट्रॅकर करते वगैरे. तर मित्रांनो टॅक्सीवाल्याने आम्हाला ट्रॅफिक लागल्या कारणाने थोडं मागच सोडलं आहे. गौरीकुंडच्या जो टॅक्सी स्टँड आहे तिथपासून आम्हाला नाही पोहोचवलं, थोडं मागच सोडलं आहे. आणि आता वाजले आहेत 5:40 झालेले आहेत आणि श्रद्धालू बघताना मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे. मित्रांनो पाहू शकता इकडे खच्चर मेलेलं आहे, त्यांची अवस्था ही अशी करतात. तर फायनल मित्रांनो आम्ही आता गौरीकुंडला पोचलेलो आहोत आणि आता इकडनं आम्ही जाऊ गौरीकुंडमध्ये हातपाय वगैरे धुवू. गरम पाणीचा कुंड आहे इकडं. त्या ठिकाणी माता पार्वतीने तपश्चर्या केलेली होती, त्यांचं मंदिर पण आहे. इकडं दर्शन चालू असेल तर दर्शन पण घेऊ आणि मग आपली पूर्ण डबल ट्रॅक चालू करू. तर मित्रांनो मी आता आहे गौरीकुंडमध्ये आणि गौरीकुंडमध्ये भरपूर सारी पब्लिक आहे. जेवढी मागं दिसते त्याच्यापेक्षा जास्त पुढे. कोरोना तर मित्रांनो गौरीकुंडचा जो मेन स्टॉप आहे तिकडनं गर्दीमधून आता निघलो आहोत आम्ही आणि आता आम्ही चाललो आहोत गौरीकुंडमध्ये, जिथं गरम पाण्याचं कुंड आहे तिकडं हात वगैरे धुवू आणि पुन्हा आपली यात्रा स्टार्ट करू. मित्रांनो हे आहे केदारनाथचं गौरीकुंड, ज्या ठिकाणी गरम पाणी आहे आणि सगळे श्रद्धालू वगैरे इकडे हातपाय आंघोळ वगैरे धुतात आणि केदारनाथची ट्रेक चालू करतात. पहिले इकडं वरती पत्र वगैरे काय टाकली नव्हती, आता पार्टिशन पाडल्यात 2, एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी.
तर मित्रांनो आम्ही घेतल्या जातात काट्या इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, जे आपल्याला ट्रॅकला चालायला थोडं आसान होतं आहे, इझी होतं आहे. आणि घोडेवाले वगैरे येतात ना त्यांच्यासाठी पण सेफ्टीवाला काठी इम्पॉर्टंट आहे. काठीचे चार्जेस आहेत हे 30 ते 40 रुपये भेटतात आणि रिटर्न केले तर 20 रुपये परत भेटतात. आमची पब्लिक पण तिकडे काटा घेते. पाहू शकता ही आपली मंडळी आहे, ही आपल्या यात्रेतलीच माणसं आहेत, काठी घेतात इकडं. तर मित्रांनो आता मी आहे गौरीकुंडच्या मार्केटमध्ये. इकडे सर्व प्रकारचे जेवणाचे पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ प्लस इकडं रूम, कपडे वगैरे सगळे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो हे आहे केदारनाथचं गौरीकुंड जवळचं घोडापडाव. या ठिकाणी घोडे तुम्हाला अवेलेबल भेटतील. आज थोडे मित्रांनो घोडे कमी दिसतात कारण पब्लिक इकडनं निघून गेलेली भरपूर. इकडं मित्रांनो पुन्हा एकदा ट्रॅफिक लागले या घोड्यावाल्यांच्यामुळे. इकडे मित्रांनो ट्रॅफिक लागते. तर मित्रांनो आमची 1 किलोमीटरची ट्रॅक कंप्लीट झालेली आहे. घोडापडावमध्ये तुम्ही येत असाल ना मित्रांनो रात्री लवकर ट्रॅक चालू करा, भरपूर गर्दी आहे. घोडेवाले तिची लय परेशान करतात आणि एवढं खाली चक्कल वगैरे झाले. शूज घेऊन येत असाल तुम्ही तर जुने पुराणे शूज घेऊन या. नवीन ब्रँड कंपनीचे शूज घेऊन आले ना तर परत ब्रँड कंपनीचे शूज तुम्ही घ्यायला जाणार नाही, एवढं बेकार अवस्था आली. तर मित्रांनो आता मी पोचलो आहे कामानीजवळ. हे गौरीकुंडपासून 1 किलोमीटर अंतर आहे. आता पुढचा ट्रॅक आम्ही कंपल्सरी करू. थोडा वेळानंतर आम्ही थांबू एक जागेवर, तिकडे नाश्ता करू आणि परत एकदा ट्रॅक चालू करू. तर हा आहे मित्रांनो एंट्री गेट केदारनाथ ट्रेकवरचं. मित्रांनो तुम्ही केदारनाथचे ट्रेक करत असाल तर रस्त्याची अवस्था पाहू शकता. तुम्ही इम्पॉर्टंट शूज घालून येऊ नका, ट्रेकिंगचे शूज असतात ना ते घालून या, नाहीतर काय अवस्था होईल त्या शूजचे विचार करा. एवढं सगळं खतारा पडलं इकडं. मित्रांनो पाहू शकता इकडं 80 ते 85 वर्षाच्या आजी ट्रेक करतात आणि हे आजोबा पण आहेत आणि तरुण पिढी मित्रांनो घोड्यावर बसून चालले. मित्रांनो पाहू शकता हा मुलगा तरुण आहे आणि याला घोड्यावर जायचं आहे. आणि इकडे पाहू शकता 90+ वय असेल यांचं. हे चालत ट्रॅक करतात मित्रांनो आणि आपली नवीन पिढी आहे मित्रांनो ही घोड्यावर चालत चालेल. हे बरं नाही वाटत. जितू मुंडे स्टार मैडम क्या कर रहे हो? पहाड़ों वाली मैगी क्या चार्जेस है? 50। टेस्ट कैसा है? नमक ज़्यादा है बाकी तो उसको बोलने का नमक डाल कम. अजय भाऊ 2 किलोमीटर कंप्लीट झाले, कसं वाटतं? एक नंबर गरम होते पण. तर मित्रांनो 3.5-4 किलोमीटरची ट्रेक केल्यानंतर असं एक पॅच आहे या ठिकाणी पूर्ण माहोल बसलाय. ज्या फ्रूट सॅलड वगैरे, थंडा पाणी, एनर्जी ड्रिंक, लिंबू सरबत वगैरे सर्व इथे मिळते मित्रांनो. छोटासा बाजार लागलाय, दाखवतो मला मी. मित्रांनो इथं फ्रूट वगैरे पाहू शकता, सॅलड वगैरे आहेत. वरचा व्ह्यू बघा मित्रांनो किती बर्फ आहे. फुल बर्फ पडलाय, दिसतोय का मित्रांनो? एवढं झूम केलंय पाहू शकता. वरती गेल्यावर सगळं पूर्ण व्ह्यू दाखवून बर्फायचं. तर मित्रांनो तुम्ही केदारनाथ ट्रेकला येत असाल तर शौचालयात पहिले एवढं खास नव्हतं, आता व्यवस्थित शौचालय आहेत. पण ॲक्च्युली हे फ्री शौचालय आहेत आणि इकडचे लोक 10 रुपये पर पर्सननी घेतात. तर मित्रांनो आता आम्ही 4 किलोमीटरची ट्रेक कंप्लीट केलेली आहे. थोडं दम लागलं आहे. वातावरण आता थोडा क्लिअर होत चाललं आहे. सकाळी वातावरण एकदम थंड होता. पहाडावर पाहू शकता ऊन आलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आम्ही थोडासा ब्रेक घेतला, चहा वगैरे पिला होता मित्रांनो. थोडंसं दुसरं काय खाल्लं नाही. घोड्यांची संख्या एवढी वाढली ना मित्रांनो, तर घोडे, खच्चर, पालखीवाले, बिटूवाले सगळे एकच रस्त्यात जातात आणि रस्ता
चालायला पैदल यात्रेने थोडासाच असते आणि रस्ता एकदम खराब झाला आहे घोड्यांचा मल करून. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला ऑक्सिजन लेवलची गरज पडलीच, ऑक्सिजन लेवल कमी झाला, कृत्रिमरित्या ऑक्सिजन देता येतात. ते लिहिलं आहे 10 मिनटं विश्राम करा आणि ऑक्सिजन लेवल वाढून घ्या तुमचा. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत चिरवास भैरवनाथ मंदिर समोर. भैरव बाबाचं दर्शन घेतो आणि निघतो इकडनं. जय कालभैरव बाबा. कालभैरवाचं दर्शन घेऊन आता परत आम्ही ट्रॅक चालू करतो. तर मित्रांनो इकडे लिहिलेलं आहे केदारनाथ मंदिर 13 किलोमीटर आणि याच्या समोर आपल्या देशातला पहिला वॉटरफॉल. पाणी एकदम कमी आहे मित्रांनो. या वॉटरफॉलला खूप सारं पाणी असतं मित्रांनो. इथे तुम्ही रील्स वगैरे सगळं पाहिले असतील. खूप वरून येतो. तर मित्रांनो रील्स आणि व्हिडिओ बघून केदारनाथची ट्रॅक करायला येऊ नका. जो येतो ना त्यालाच माहिती आहे. मी दरवर्षी येतो आहे, मला माहिती आहे. माझा भाऊ रील्स आणि ट्रॅक बघून माझ्याबरोबर आला आहे. कसं वाटतं? आपल्या एंट्रीमध्ये आपण चालत जाणार. आपण कसं वाटतंय? एकदम मजेत. तब्येत डाऊन आहे ना तर चालत तो. तरी तब्येत थोडी मित्रांनो डाऊन आहे त्यामुळे. आता आमचा 6 किलोमीटर ट्रॅक कंप्लीट झाला आहे. आता आम्ही डायरेक्ट रामबाडाला थांबणार आहोत. फुल गर्दी आहे. तर मित्रांनो आता पाहू शकता 2 बॅग घेतल्यात. एक पाटणावर आहे आणि एक समोर आहे. त्याची लेवल झाले तर मला दोन्ही बॅगी मी घेतल्या त्या. चालत्या किती काय झालं तरी आम्ही काही घोड्यावर बसणार नाही. 5 वाजता आम्हाला काय करून पोचायचे आरतीला. आम्ही आस्ते आस्ते ट्रॅक करू. तुम्ही पण येत असाल सावकाश ट्रॅक करा. जर चालायची हिंमत असेल तर केदारनाथला या, तर येऊ नका. 15 दिवस आहे ना, 15 दिवस तुम्ही कंपल्सरी ट्रॅकची प्रॅक्टिस करा. तेव्हा तुम्हाला ट्रॅक कम्प्लीट होईल. जय बजरंगबली. तर मित्रांनो हनुमान चट्टी आता क्रॉस करून आम्ही थोडं बसल्यावर आराम करतो. बाईने आमच्या रेडबुल आणला आहे आणि काजू बदाम प्रोटीनयुक्त खाणं आणलं आहे. खातो थोडासा आराम करतो इकडनं आणि डबल पुन्हा एकदा ट्रॅक चालू करतो. तर मित्रांनो आता आम्ही रामबाडापेक्षा 2 किलोमीटर मागे आहोत. आजचं वातावरण एकदम क्लिअर आहे. ऊन पडलं आहे. काल इकडे भरपूर पाऊस झाला होता आणि त्यामुळे रस्ता एकदम असा चिकट झाला आहे. तर आता भेटतो मित्रांनो रामबाडावर गेल्यावर. बाकीचा अपडेट येत राहतो व्हिडिओमध्ये बघून राहा. तर मित्रांनो हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. वरती किती झरणा एकदम सुपर दिसतं. बऱ्याच टायमात ना एक धबधबा बघायला भेटला आहे वॉटरफॉल. आणि किती दगडी वाहून आलेत पाहू शकता तर मित्रांनो. आणि या बाजूला किती खोल दरी आहे पाहू शकता. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत भीमबलीला. तर इकडनं रामबाडा 2 किलोमीटर आहे. हे घोडेवाले आहेत ना मित्रांनो चालून देत नाही आम्हाला म्हणजे प्रत्येक यात्रेला जे पैदल यात्रे आहेत ना त्यांना घोडेवाले चालून देत नाही. तुम्हाला चांगले कपडे घालून येऊ नका. नवीन फोटोशूट करायला तुम्ही असाल नवीन कपडे घालून पूर्ण वाट लागून जाईल तुमच्या नवीन कपड्यांची. तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वास्थ्य केंद्र उपलब्ध आहेत. जर तुम्हाला श्वास घेण्याची तकलीफ असेल किंवा तुमच्या काय लागला चक्कर वगैरे आले असेल तुम्हाला तर तुम्ही तिकडे थांबून थोडंसं डॉक्टरकडे जाऊन इलाज करू शकता. तर मित्रांनो रामबाडाच्या 1 किलोमीटर अगोदर असे 2 भाग पडतात. हा खालून एक वरती रस्ता जातो आणि इकडनं एक रस्ता जातो. तर मित्रांनो सजेस्ट करेन खालचा रस्ता घेऊ नका. तो घोड्यांसाठी आहे आणि तो फुल हार्ड आहे. किती हार्ड आहे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा रस्ता जातो ना हा घोड्यांसाठी आहे
तरी पण हे घोडेवाले आहेत ना इकडनं घोडा घेऊन येतात. पण हा रस्ता मित्रांनो तुम्ही शॉर्टकट घ्यायला जाऊ नका, हा खूप हार्ड आहे. पूर्ण असं फिरून वगैरे जातो आणि याचं झिकझॅक एवढं मोठं आहे का तुमचं 3 ते 4 किलोमीटर अंतर वाढेल. पूर्ण असा वरतून जातो रस्ता. तर मित्रांनो आजच्या दिवसातला हा सेकंड वॉटरफॉल आहे. मस्त दिसतं दिसायला. किती पब्लिक बसले बघा इकडे फोटोशूट करायला. आणि हे हा पाणी आहे ना खाली जातो. तर मित्रांनो इकडे पाहू शकता किती खाली आहे. मंदाकिनी नदीचा प्रवाह बघा किती फास्ट आहे. तर मित्रांनो आमचा छोटा ट्रॅकर दमला आहे. त्याला पिट्टू केला आम्ही. पिट्टूमध्ये बसलाय. हॅलो, दमली तू? नाही दमली? दमली नाही तरी पण पिट्टूमध्ये बसले. मित्रांनो आता मी पोहोचलोय रामबाडाला. मित्रांनो रामबाडा इथे एक असा गाव होता. कोण विसरेल ती 10 जुलै 2013ची आपदा, काली रात्र. मित्रांनो या ठिकाणी रामबाडा एक छोटासा गाव होता. पूर्णपणे त्या आपदामध्ये वाहून गेला. मित्रांनो इकडचे 2 जे ब्रिज वगैरे सर्व वाहून गेला होता. आता नवीन बांधकाम केलं आहे, नवीन ब्रिज आहेत. आता थोडंसं पाणी वगैरे मुलं तिकडे शूट वगैरे करतात, फोटोशूट वगैरे तुम्हाला दाखवतो. पण तुम्ही आजूपर्यंत यूट्यूबला सर्च करू शकता का 10 जून 2013 केदारनाथ आपदामध्ये झालेलं पूर्णपणे तुम्हाला दृश्य रामबाडा गाव वगैरे सगळं वाहून गेलं त्या दृश्यामध्ये पाहायला मिळेल. तर हे आहे मित्रांनो रामबाडा. याच ठिकाणी मित्रांनो एक रामबाडा म्हणून गाव होता. तिकडे होमस्टे वगैरे होते. भरपूर सारी इकडे पब्लिक वस्तीला राहिलेली होती नाईट स्टेला. ती पूर्ण त्या पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण वाहून गेली होती. तर मित्रांनो आपली पब्लिक तिकडे बसले बघा. आपल्याला जायचं तिकडे वरती. तर मित्रांनो आमचा आता रामबाडाचा जो पहिला झिकझॅक आहे, जी कटिंग ट्रॅक आहे, ती एक आम्ही झिकझॅक कंप्लीट करून त्या दुसऱ्या झिकझॅकच्या इकडे आलेलो आहोत. तुम्ही येत असाल तर मित्रांनो 15 दिवस तरी ट्रॅकची प्रॅक्टिस करा कंपल्सरी. तर मित्रांनो रामबाडानंतर पहिला झिकझॅक क्रॉस केल्यानंतर आता दुसरा झिकझॅक लागला आहे. पाहू शकता आपल्याला किती वरती जायचं आहे. भरपूर सारी क्राऊड आहे मित्रांनो. घोडे गच्चर सगळे एकत्र असे येतात. मित्रांनो पाहू शकता केदारनाथमध्ये किती पब्लिक येत आणि किती घाण कचरा इकडे साचवलेला आहे. देवभूमीमध्ये हे मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे. पाहू शकता किती घाण कचरा इकडे टाकलाय. तर मित्रांनो मी आता पोहोचलोय बडी लिंचोलीला. माझ्या पाहू शकता पाठीमागे ग्लेशियर आहे. जेव्हा इकडे केदारनाथचे कपाट ओपन झाले होते तेव्हा पूर्ण ग्लेशियरने भरलेला. आता तरी पण हे थोडासा त्यात दगड वगैरे मिक्स आहे. लोक तिकडे फोटो खिचत जातात पण ते भाऊ एकदम रिस्की आहे मित्रांनो. पण दाखवतो पाठीमागून कसं दिसतं ते. तर मित्रांनो पाहू शकता हे ग्लेशियर आणि किती पूर्ण खाली पोकल वगैरे येते. लोक तिथे फोटो शूटला जातात. जर ते तुटलं बिटलं तर पूर्ण सगळ्यांना गोंधळून देईल. तर मित्रांनो आता आम्ही बऱ्याच ट्रॅव्हल नंतर पोहोचलो. इकडे ग्लेशियर आहे पाहू शकता. खूप मोठा ग्लेशियर आहे. तिकडे पोरं वगैरे जातात. तुम्हाला दाखवतो बॅक साईडून कसं दिसतं ते. तर मित्रांनो बऱ्याच ट्रॅव्हल नंतर आम्ही आता अशा ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी खूप मोठा ग्लेशियर आहे. आणि इकडचे जे आलेले आहेत श्रद्धालू ते त्या ग्लेशियरवर जातात खेळायला. पण त्यांना एवढं समजत नाही का जर तिकडनं सडला बिरला
तर खाली खूप मोठ्या दगडी आहेत, त्याच्यावर पडलं तर डायरेक्ट अंडर स्पॉट जातील. दाखवू तुम्हाला किती खतरनाक आहे ते. तर मित्रांनो इकडे पाहू शकता एक ग्लेशियरवर खेळायला जातात ही माणसं, वरती सरपंटे वगैरे करतात. काय गरज आहे काय ना. मला भेटले असं इकडं नोंद जमा जादू 3 मधली सो मित्रांनो पाहू शकता इकडे कसं क्लायमेट झालं आहे. केदारनाथचं क्लायमेट्स आहे, कधी पण चेंज होतं आहे. आता वाजल्यात 2:45 झाले आहेत आणि क्लायमेट्स पाहू शकता तुम्ही कसं झालं ते. एकदम धुकं पसरले, पूर्ण इकडच्या धुक्यामध्ये गायब झाले आहेत. सो फायनली मित्रांनो आता 4 किलोमीटरचा आमचा ट्रॅक बाकी राहिलेला आहे. तर वेदर एकदम आता क्लिअर झालं आहे, ऊन आला आहे. मगाशी वेदर एकदम भयानक झाला होता, पूर्ण धुका आणि पाऊस आला होता. तर जादूचा सूट घातलेला, म्हणजे आम्ही रेनकोट घातलेला. आता पुन्हा एकदा ऊन आला तर गरम व्हायला लागलेला, तर आम्ही काढून टाकले ते जादूचे कपडे आणि आता परत आम्ही ट्रेक चालू केलं. 1 तासात आम्ही मंदिराच्या आसपास पोचू. आमचा होमस्टे आहे, तिकडे जाऊ, फ्रेश होऊ आणि मंदिराच्या आवारात जाऊ. किती शूटिंग होती बद्रीनाथची? हा केदारची व्हिडिओ नव्हती, शूटिंग नाही केली केदारनाथ. इथं होतं मंदिर दाखवत होते. किती खर्च आला असेल ना मूवीला, इकडून सामान तिकडं इकडून तिकडं. तो मित्रांनो पाहू शकता ग्लेशियर. एवढ्या वेळेस केदारनाथ आलो ना, मला एकदा पण असं ग्लेशियर बघायला वाटला. यावेळेस भरपूर सारा ग्लेशियर मित्रांनो. फायनली मित्रांनो मी आता मंदिराच्या अगोदरचा जो घोडापाडा आहे त्या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे इकडे मित्रांनो. घोडे पाहू शकता किती आहे तिकडे. आता इकडनं मंदिर 2 किलोमीटर आहे. वगैरेचा परिसर दाखवतो मी. तर मित्रांनो पाहू शकता किती घोडे आहेत तिकडे. या घोड्यावाल्याने दिवसभर हैराण केलं आज. जी पैदल यात्रा करतात ना त्यांना हे चालून पण देत नाही व्यवस्थित करतो. सर्व गांजा वगैरे पितात आणि यात्रेंना त्रास देतात ते सगळे. सो मित्रांनो फायनली मी केदारनाथच्या आता शेवटची जी कमानी आहे, इकडनं मंदिर दिसतो त्या कमानीजवळ पोचलो आहे. समोर टेंट लावल्यात बघा. तर मित्रांनो कमानीच्या समोर तुम्हाला भरपूर असे टेंट भेटतील. अरे ट्रेन का प्राइस क्या इधर का? ट्रेन का हां पर पर्सन 500. पर पर्सन 500 रुपया. तर तुम्हाला पर पर्सन 500 रुपयाने इकडे ट्रेन भेटेल. येत असेल तर मित्रांनो कमानीच्या समोरच आहे. तर मित्रांनो पाहू शकता केदारनाथ मंदिरचं इकडचं आपल्याला वरचं टॉप दिसतंय. तर मित्रांनो मी सकाळी 3 वाजता उठलेलो आणि आता आम्ही 5:30 म्हणजे 5:30 वाजलेत. ट्रॅकिंग आम्ही 6 वाजता चालू केली कारण भरपूर सारी गर्दी होती मित्रांनो यात्रा रिसेंट चेकिंगसाठी आणि टॅक्सीसाठी. तर आपली यात्राची जिम्मेदारी माझ्यावर आहे, त्यामुळे मी मागे राहतो आणि प्रणय हा पुढे जातो जेणेकरून आपले रूम वगैरे सगळे बुक मिळतील म्हणून. आणि आता मच्छिंद्राची तब्येत डाऊन होती त्यामुळं मी लास्ट एंडिंगपर्यंत थांबलो त्याच्याबरोबर. त्याची बॅग पण घेतले आणि माझी बॅग पण पाठी आहे. तर आता जातो मी मंदिराजवळ. आरती वगैरे चालू असेल तर आरतीलाच जाऊ डायरेक्ट. मित्रांनो पाहू शकता कावड यात्रा आले मित्रांनो केदारनाथमध्ये.
पहिले हा हेलिकॉप्टर इकडे क्रॅश झाला होता, पाहू शकता. या हेलिपॅडवरून मित्रांनो लँडिंग नव्हती झाली तर इकडे क्रॅश झाला होता. तर मित्रांनो फायनली मी केदारधाममध्ये पोचलेलो आहे. पाठी पाहू शकता केदार बाबाचं मंदिर आहे. तर आज आम्ही दर्शन नाही करणार, उद्या दर्शन करणार आहे. आज रूमवर होतो, थोडा आराम वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो. मला पाठीमागून पण दृश्य दाखवतो, भरपूर सारी पब्लिक आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग केदारनाथ. तर मित्रांनो आता वाजल्यात 9:30-10 झाल्यात. तर आम्ही चालू मंदिराच्या परिसरातलं जेवढं काय व्ह्यू असेल तेवढं दाखवीन मला. दर्शनातून आम्ही रात्रीच घेतला मित्रांनो. रात्री पब्लिक थोडी कमी होती, रांग कमी लागलेली, त्यामुळे आम्ही रात्री दर्शन घेतलं. रात्री पाऊस चालू होता त्यामुळे मी कॅमेरा काही बघितला नाही. तुम्हाला बाकीचं परिसर इकडचं दाखवतो. भैरव बाबाचं दर्शन घ्यायला जायचं आहे, तिकडचं मी व्ह्यू दाखवतो. सो मित्रांनो मी मंदिराच्या जवळ आलेले आहेत. आमचं रात्री कालच दर्शन झालेलं आहे. फोटोशूट वगैरे करतात, खूप सारी पब्लिक पाहू शकता. सो आमचा छोटा यात्री पाहू शकता किती क्यूट दिसतंय. फोटोशूट चाललंय. तर मित्रांनो आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता मी चाललो भीमशिलेकडे, ज्या ठिकाणी मोठी एक शिला आहे भीमशिला, ज्याने जे आपदाला होती त्यांची रक्षा केली होती मंदिराची. ते तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला जाऊन. तर मित्रांनो ही पूर्ण रांग आहे ना, ही लागली आहे भीमशिलेच्या बाजूला आहे. ही आहे VIP दर्शन. ना VIP दर्शनचे 3,500 ते 4,000 रुपये घेतात तिकडचे लोक. तर मित्रांनो हे आहे अमृत कुंड. मित्रांनो केदारनाथ मधील अमृत कुंड आहे मित्रांनो हे. या ठिकाणी बाबा केदारच्या पिंडीवर चढवलेलं पाणी सगळे जमा होते आणि लोक सगळे इकडनं आपल्या घरी घेऊन जातात. तर मित्रांनो हे आहे केदारनाथ बाबाचं मंदिर आणि ही आहे भीमशिला मित्रांनो, ज्याने 2013 साली मंदिराचं संरक्षण केलं होतं. ती आहे भीमशिला मित्रांनो. सगळे बाबा इकडे बसलेत. तर मित्रांनो आपण दर्शन घेतलेलं आहे. मंदिराचं आसपास जेवढं हे आहेत जे मेन स्पॉट त्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला. आता आपण मंदिरचं सौभागचं आपण अमृतकुंड बघितला, भीमशिला बघितली. आता आपण चाललो आहोत इकडे ज्या ठिकाणी समाधी आहे, ती समाधी आपण तुम्हाला दाखवतो. गुरु शंकराचार्यांची समाधी मित्रांनो, ज्यांनी या पंचकेदार आणि अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार केलेलं आहे, त्यांची समाधी तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो ही समाधी आहे गुरु शंकराचार्यांची, पाहू शकता. तर मित्रांनो हे पाहू शकता या ज्या पाठीमागे चोरावारी लेक म्हणून असं तलाव आहे, जे 2013 साली
आपत्तीने पूल भरलेलं होतं, त्यात दगडी बर्फ वगैरे सगळं ओव्हरफ्लो झालं आणि इकडचं बांध तुटलेलं सगळं मित्रांनो. त्याचं औषध अजूनपर्यंत इकडे दिसतात. ह्या बाजूने इथून मधून आणि इकडनं कडेने अशा 3 ठिकाणून पाणी आलं होतं आणि केदारनाथ आणि बाकी सगळे या एरियामधलं सगळं तुटून त्या पाण्याने गेलं होतं. अजूनपर्यंत त्याचे दृश्य इकडे दिसतात मित्रांनो. तर मित्रांनो केदारनाथमध्ये जेवढे ते बाबा बसलेले आहेत ना, इकडे फोटोशूटसाठी ते एक फोटो काढायचे पैसे मागतात मित्रांनो. आपल्या तुमच्या मनात असेल तेवढे तुम्ही देऊ शकता, 10, 20, 50, 100. ते मागतील 500 वगैरे देऊ नका, 10-20 रुपये देऊन फोटो तुम्ही काढू शकता. पाहू शकता सगळे लाईन बसले इकडे मागं आणि इकडे या साईडला पण बसतात भरपूर. तर मित्रांनो मंदिर परिसराचं आपण दर्शन सर्व घातलेलं आहे. आता आपण चाललो आहोत बाबा भैरवाच्या दर्शनासाठी, जे इकडनं 1 किलोमीटरची ट्रॅक आहे. पाहू शकता आपल्याला तिकडे वरती जायचं आहे आणि इकडे भंडारे पण लागले मित्रांनो, ते पण तुम्हाला दाखवतो मी. इकडे मित्रांनो पाहू शकता भंडारा लागलाय, फ्री सेवा जेवणाची मित्रांनो. इकडे लाईन लागली जेवणासाठी. मित्रांनो ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून एक इकडे भंडारा लागला आहे. भरपूर सारे श्रद्धाळू इकडे जेवण करत आहेत. त्यांना पूर्णपणे हे भंडारे फ्रीमध्ये असतात. जितून सुपरस्टार भैरव बाबा के दर्शन हो गए अच्छे से. मेरे केदारनाथ के दर्शन तो बहुत अच्छे से थे, बहुत अच्छे, बहुत. तो भंडारा चल रहा है, खाना खा के जाना. भाई इथे भंडारा खायला आलाय. तर मित्रांनो तुम्ही केदारनाथमध्ये जेवणाची सोय पाहत असाल तर भंडाऱ्यामध्ये या, फ्री असतो मित्रांनो. नाहीतर तुम्ही इकडे हॉटेलला असाल तर 250-300 रुपये पर पर्सन प्लेट आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता इकडे भैरव बाबाच्या टेम्पलला जातानाच 2-3 भंडारे लागलेत आणि फ्री शिवून आहे मित्रांनो. तुम्ही बिंदास पाहिजे तेवढा इकडे खाऊ शकता. तर या आहे मित्रांनो भैरव बाबा टेम्पलचा ट्रॅक, जे 1 किलोमीटरचं असणार आहे. पाहू शकता किती श्रद्धाळू आले तिकडे. आणि असं मानलं जातं केदार बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय नंतर बाबा कालभैरवचं पण दर्शन घेतल्याशिवायच आपलं दर्शन केदारनाथचं पूर्ण होतं. म्हणजे 2 दर्शन घेतलं होतं तरच या यात्रेची पूर्ण प्राप्ती होते मित्रांनो. तर मित्रांनो केदारनाथमध्ये असाल तर अशी चुटक्याबंदी करू नका मित्रांनो, एक जीवनाचा धोका. तर मित्रांनो भैरव घाटीवरून केदारनाथ धामचं असं दृश्य मित्रांनो पाहू शकता किती कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे. आणि हे बाबा केदारचं मंदिर आहे. 2 वर्ष अगोदर मित्रांनो एवढं कन्स्ट्रक्शनच नव्हतं इकडे, भरपूर सारे कन्स्ट्रक्शन झाले. मित्रांनो मी भैरव टेम्पलला पोहोचलेलो आहोत. पाहू शकता भरपूर सारी क्राऊड आहे इकडे मित्रांनो. भवाय नमः, वामदेवाय नमः, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमः, कलविकरणाय नमः, बलविकरणाय नमः,
बलाय नमः बल प्रमथनाय नमः सर्वभूतमनाय नमो मनोमनाय नमः अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते असुररूपेभ्यः ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. सो भैरव बाबाचं आमचं दर्शन झालेलं मित्रांनो. आता आम्ही इकडनं खाली जाऊ. खाली भंडारा लागलाय, तिकडे आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि लगेच खाली जाण्याचा ट्रॅक चालू करणार आहोत. थोडंसं काय व्ह्यूज आहेत ते पण तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, केदारनाथमध्ये असे 5 कुंड होते. 2013 साली जी आपदा आली त्यात नष्ट झाले होते मित्रांनो. या कुंडाचं नाव आहे हंसकुंड. पाहू शकता इकडे लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, केदारनाथमधील पंचकुंडापैकी हा एक कुंड आहे. याचं नाव वगैरे नाही मला माहिती, पण इकडं हा एक कुंड आहे. 3च कुंड बाकी आहेत, 2 कुंड गायब झालेत. फायनली मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही इकडची सर्व जागा एक्सप्लोर केलेली आहे. मी सर्वांना दाखवलं इकडचं जेवढं काय आहे. आता इकडं ओम आहे, ओमची आकृती, तिकडे जाऊन फोटोशूट करू आणि खाली उतरू. आता वाजल्यात 1. आम्हाला भरपूर लेट झाले मित्रांनो. सो फायनली मित्रांनो, आमची केदारची टूर कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही केदारचा वरचा घोडापाडा आहे तो क्रॉस केलेला आहे आणि आता खाली चाललो आहोत. अजय भाई, कशी वाटली वाटेल चल ना उद्या. आमचे आयोजक संदीप भाऊ पाटील यांच्याकडून आणि कार्याध्यक्ष मच्छिंद्र गरज. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथंच संपवतो मित्रांनो. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय श्री केदार, हर हर महादेव.